नमस्कार मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। मित्रांनो, कांदा पिकाची एक नंबर साईज होण्यासाठी कोणते विद्राव्य खताची फवारणी करावी याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, आपला कांदा जर 60, 70 किंवा 80 दिवसाच्या दरम्यान असेल तर अशा वेळेस आपल्याला कोणती विद्राव्य खताची फवारणी करावी जेणेकरून आपला कांदा साईज ही एक नंबर होईल, तर याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर पाहूया सविस्तर बातमी, सविस्तर माहिती। मित्रांनो, आपला कांदा पीक जर 60, 70 किंवा 80 या दिवसाच्या दरम्यान आपला असेल तर अशा वेळेस आपल्याला एक विद्राव्य खताची महत्त्वाची फवारणी घ्यायची आहे, ज्यामध्ये आपल्याला 05234 या विद्राव्य खताचा समावेश करायचा आहे। मित्रांनो, 05234 या विद्राव्य खताच्या फवारणीमुळे आपल्या कांदा पिकाची जी काही साईज आहे तर ती चांगली होण्यास मदत होणार आहे। यामध्ये जे काही फॉस्फरस आहे त्यामुळे आपल्या कांद्याचे कंद हा मोठा होण्यास मदत होणार आहे। त्याचप्रमाणे जे काही पोटॅशियम आहे तर यामुळे सुद्धा आपल्या कांद्याची जाडी साईज एक नंबर होणार आहे। आणि जे काही यामध्ये युरिया बिलकुल नाही, 0% आहे। त्यामुळे फक्त फॉस्फरस आणि पोटॅशियम या दोन्हीच खताचा यामध्ये समावेश असल्यामुळे आपल्या कांदा पिकाची टिकवण क्षमता आणि साईज ही जबरदस्त होणार आहे, क्वालिटीसुद्धा चांगली होणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे बोरॉनचा यामध्ये समावेश करायचा आहे। मित्रांनो, बोरॉनमुळे आपल्या कांद्याला चकाकी येते, कलर आणि जे काही कांद्याचे काही एकदम रंग असा बेस्ट क्वालिटी होऊन जाते। यामध्ये आपल्याला 05234चा वापर करणार असाल तर यामध्ये 80 ग्रॅम प्रति पंप यामध्ये घ्यायचा आहे। 16 लिटरचा पंप असेल तुमचा, त्यामध्ये 80 ग्रॅम प्रति पंप 05234 घ्यायचा आहे आणि जे काही 25 ग्रॅम बोरॉन यामध्ये समावेश करायचा आहे। अशा पद्धतीने ही फवारणी घ्यायची आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, यामध्ये तुम्ही जर तुमच्या कांदा पिकावर जर करपा असेल किंवा इतर कुठली बुरशीजन्य रोग असेल तर अशा वेळी तुम्ही कुठल्याही चांगल्या दर्जाचं बुरशीनाशक यामध्ये समावेश करू शकता, जसे काही जे काही साप पावडर आहे, त्याचप्रमाणे इतरही चांगल्या क्वालिटीचे बुरशीनाशक आहे तर यामध्ये यांचा समावेश करायचा आहे। मित्रांनो, यामध्ये मित्रांनो कस्टोडिया हे सुद्धा चांगले बुरशीनाशक आहे। त्याचप्रमाणे जे काही इंडोफिल कंपनीचं मर्जर हे सुद्धा बेस्ट असं बुरशीनाशक आहे। यापैकी कुठलंही एक बुरशीनाशक तुम्ही समावेश करून फवारणी करू शकता, जेणेकरून करपा असेल, यामध्ये इतर बुरशीजन्य रोगाचा नायनाट होतो। अशा पद्धतीने मित्रांनो, एक बुरशीनाशक आणि 05234 त्याचप्रमाणे यासोबत जे काही बोरॉन या पावडरचा या सर्वांचा तिघाची एकच फवारणी घ्या आणि बेस्ट क्वालिटी मिळवा। व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून नवीन अपडेट्स मिळण्यासाठी। धन्यवाद।